म्यानमार, थायलंड, लाओस या 3 देशांच्या सीमेलगतच्या गोल्डन ट्रायंगलच्या परिसरात महाराष्ट्रामधील 25 ते 30 तरुणांना ओलीस ठेवल्याचा प्रकार बीडमधल्या ज्या तरुणामुळे समोर आला त्या तरुणाच्या कुटुंबियाने तरुणाला सुखरूपपणे आणावं अशी विनंती सरकारकडे केली। गेल्या 2 महिन्यांपासून या तरुणाला ओलीस ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्याशी फोनवरून बोलणं झालं, त्यांच्याकडून ऑनलाईन फसवणुकीचं काम करून घेतलं जातंय। टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे त्यांना विजेचा शॉक देऊन अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। दरम्यान काही लोकप्रतिनिधींनी पत्रव्यवहार केला, मात्र सरकारनं या तरुणाला परत आणावं अशी विनंती ओलीस ठेवलेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी केली आहे। 2 महिने त्यांना भरपूर त्रास दिला गेलाय, त्यांना मारलंय, जेवण वगैरे देत नाहीयेत आणि बीडमध्ये आम्ही सायबरमध्ये कंप्लेंट पण केली, तर तिथे टास्क फोर्स अशी निर्माण झाली आहे। ते म्हणले की ते टास्क फोर्स ऍड केलाय, त्याच्यात ते पण कारवाई करतील लवकरात लवकर, पण अजून काय होतोय किंवा अजून काय कारवाई झाली असं आम्हाला दिसत नाहीये। 2 महिने होत आले आणि त्यांच्या जीवाला तिकडे धोका आहे, त्यांना भरपूर मारतात, जेवण वगैरे नाही, काहीच नाहीये आणि महाराष्ट्राचे पूर्ण 30 पोरं आहेत। सरकाराचं किंवा पोलिसाचं काहीच रिस्पॉन्स दिसत नाहीये, म्हणजे काय करतात असं वाटत नाहीये। तर आमची हीच अपेक्षा आहे की तुम्ही प्रयत्न करा आणि लवकरात लवकर त्यांना सुखरूप वापस आणा।